लहान मुलांना दवाखान्यात इंजेक्शन घेण्यासाठी गेल्यावर त्यांच्या मनामध्ये असलेली भीती संपणार आहे, कारण आता अमेरिकेनंतर भारतात देखील सुई विरहित इंजेक्शन आलेलं आहे। हे इंजेक्शन 6 महिन्यांपासून पुढील कोणत्याही वयातील व्यक्तीला घेता येणार आहे। सुई असलेल्या इंजेक्शन पासून सूज येणं किंवा त्यापासून इन्फेक्शन होण्याची भीती असायची, मात्र हे सुई विरहित इंजेक्शन अगदी सुरक्षित आहे, ज्यामुळे सूज येणे किंवा इन्फेक्शन होण्याची भीती राहणार नाही। इंजेक्शन मागच्या बऱ्याच वर्षापासून आपल्या इंडियाच्या बाहेर आहे, म्हणजे विशेषतः पहिले सुरुवातीला अमेरिकेत आलेलं आहे। आता मागच्या काही 8 ते 10 महिन्यापासून आपल्या इंडियात ही इंजेक्शन अवेलेबल आहे। जसे सुरुवातीला आपण निडल वापरून इंजेक्शन द्यायचं, जसं जन्म झाल्याबरोबर मुलांना सर्वात कोणती भीती असेल तर ते व्हॅक्सिनेशनची, कारण जन्मापासूनच व्हॅक्सिन सुरू होतात। त्याच्यामुळे या निडलमुळे व्हॅक्सिन देणं टाळल्या जाते। फक्त बाळाचीच भीती नाही, तर बाळांच्या आईवडिलांना सुद्धा एक प्रेमापोटी त्यांना काळजी असते की आपल्या मुलाला एक प्रिक टोचल्या जाऊ शकते, त्याच्यामुळे एखाद्या ते पण इंजेक्शन दिले होऊ शकते। पण यासोबतच फक्त प्रिकची भीतीच नाही तर आणि पालकाची काळजी नाही, तर एक टिश्यू ट्रॉमा आहे। जर इंजेक्शन आतमध्ये दिल्याच्या नंतर मसल फायबर ब्रेक होऊन त्यावाटे जे कॉम्प्लिकेशन होऊ शकतात ते या इंजेक्शनमुळे होणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।